महत्वाची बातमी, सुनील तटकरेंच्या आशीर्वादाने चाकणकरांनी 400-500 कोटींची माया जमवली। त्यांची चिडचिड समजू शकते असं सुषमा अंधारे म्हणाल्या। सुषमा अंधारेंकडून चाकणकरांच्या राजीनाम्यावरून सुनील तटकरे यांच्यावरती निशाणा साधण्यात आलेला आहे। अजितदादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता, सुनील तटकरेंनी तो रोखला असं रुपाली ठोंबरे पाटील यांनीही म्हटलं। रुपाली चाकणकरांना पदोपदी प्रत्येक प्रकरणात सुनील तटकरेंनीच वाचवलंय असं अंजली दमानिया म्हणताय। चाकणकरांबद्दल विचारलं की तटकरेंची चिडचिड होते असंही अंजली दमानियांनी म्हटलंय। मी अगदी चिडचिड समजू शकते, पण ठीक आहे। आणि काय आहे माहिती आहे का, आता एवढे पैसे माया जमवलेले आहेत, 400-500 कोटी रुपये जमवलेले आहेत, तटकरे वगैरे प्रभृतींचा आशीर्वाद आहे, त्यामुळे त्यांनी चिडचिड न केली तरच नवल। मी लहान माणूस आहे, सडाफटिंग आहे, चळवळीतली कार्यकर्ती आहे, त्यामुळे काय कोणाला काय काय करायचे ते त्यांनी करावं। रुपाली चाकणकर यांच्यामुळे महायुती बदनाम होत होती, पक्ष बदनाम होत होता। आणि याआधी तुम्हाला सांगते की माननीय अजितदादा असताना संपदा मुंडेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्या पीडिताचं चारित्र्य हनन केलं होतं, जे कायद्याला धरून नव्हतं। त्यावेळी सुद्धा माननीय अजितदादांनी राजीनामा द्यायला सांगितला होता, परंतु प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी तो राजीनामा थांबवला होता। एकदा नाही, अनेक प्रकरणांमध्ये प्रत्येक पदोपदी रुपाली चाकणकरांना कोणी वाचवत असेल तर ते एकमेव नाव म्हणजे सुनील तटकरे। त्यांना पदोपदी वाचवणं, त्यांना पाठीशी घालणं, त्यांच्यावर काही न येऊ देणं, ते त्यांना कोणी काही बोललं की चिडाचिडी करणं, हे एकदा नाही असंख्य वेळा आपण बघतोय। तर तटकरेंच्या आशीर्वादाने चाकणकरांनी 400-500 कोटींची मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सुषमा अंधारेंनी चाकणकरांसंदर्भात आता तटकरेंवर निशाणा देखील साधलाय। अजितदादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील दिलेली आहे।